नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आयडियल लर्निंग हब या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. मी सिद्धांत. आजचा आपला टॉपिक पुन्हा एक्सरसाइज 1.3 त्यातला ग्रामर रूल जो आपण बेसिक व्हिडिओ याच्या आधी बनवला होता त्याचा आता पूर्ण आपण 1.3 जो आहे ते सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग विना विलंब आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यातला पहिला जो एक्झाम्पल दिले त्यांनी 1.3 मध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल एक डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये दिले. पहिल्यांदा आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं. ओके, एक नंबरचं एक्झाम्पल आहे. त्याच्यात दिले त्यांनी बघा 3, 4, 2, 5. एक प्रॅक्टिस म्हणून त्यांनी हे एक्झाम्पल दिले. तुम्हाला प्रॅक्टिस याची झाली पाहिजे की कशा पद्धतीनं क्रॉस मल्टिप्लाय करून आपण हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करू शकतो. ऍक्टिव्हिटीच्या बेसमध्ये आहे, आपण डिरेक्टली सोडूयात. बघा इथे 3 × 5 होतं. ओके, मल्टिप्लिकेशन क्रॉस मायनस साइन मध्ये आणि 2 × 4. सो आन्सर इज 15 मायनस 2 × 4 8. देअरफॉर हे आन्सर जे आहे ते होईल 7. ओके, या पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे. देन सेकंड क्वेश्चन इज, त्याच्यात सुद्धा आपल्याला डिटर्मिनंट दिलेत की ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. आणि यात आणि त्या ह्याच्यामध्ये फरक एवढाच आहे की पहिले एक्झाम्पल हे तुम्हाला ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे बॉक्सेस फिल इन द ब्लँक साठी दिले होते. सेकंड अँड थर्ड सेकंड क्वेश्चन मध्ये जे दिले तुम्हाला डिटर्मिनंट ते ऍक्टिव्हिटी नाही आहेत, तुम्हाला डिरेक्टली करायचं. पण दोन्हीचा अर्थ तोच आहे. ऍक्टिव्हिटी देऊ दे नाही देऊ दे, तुम्हाला जर मेथड माहिती आहे तर तुम्ही हे करू शकता. हे बघा सेकंड मध्ये फर्स्ट जे आहे ते -1 to 7 4. सेकंड मध्ये फर्स्ट -1 to 7 and 4. इथे सुद्धा सेम मेकॅनिझम, फक्त इथे मायनस साइन तुम्हाला ब्रॅकेट द्यायचे प्रॉपरली. मी बेसिक मध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या. इथे बघा कसं होईल, हा स्क्वेअर ब्रॅकेट देऊ -1 into 4 स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट, मायनस साइन तुमच्या फॉर्म्युल्यामधला अँड 2 into 7. सो -1 into 4 तो होतो -4 minus 2 into 7, 7 2 जा 14. सो दिस आन्सर इज -18. सेम साइनचं आपण ऍडिशन करतो आणि ऍडिशन केल्यानंतर जी सेम साइन असेल ती आपण तुमच्या आन्सरला देत असतो. या पद्धतीनं हे क्वेश्चन आहे. ओके, यानंतर आणखीन एक क्वेश्चन इथे दिलाय, तो थोडासा यातला जो सेकंड क्वेश्चन आहे तो तुम्ही आता या पद्धतीने करू शकता. ओके, थर्ड क्वेश्चन जो दिलाय तो थोडासा ट्रिकी, म्हणजे तो तुम्हाला रॅशनल नंबर दिलेत, तर ते कसे सोडवू आपण ते बघूया. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा 7/3, 3/2, 7/3, 3/2 and 5/3, 1/2. 5/3 and 1/2 या फॉर्म मध्ये हे दिलेले. ओके, तर हा डिटर्मिनंट आपण कसं सॉल्व्ह करायचा, सेम टू सेम मेकॅनिझम पुन्हा विसरू नका. क्रॉस मल्टिप्लाय करते आणि मध्ये मायनस साइन आहे, बस वेगळं काय नाही आहे. तर इथे थोडेसे नंबर असे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरच्या फॉर्म मध्ये दिले, त्यामुळे वेगळं असं काही दिलेलं नाहीये. आपल्याला जर त्याचे रूल्स माहित असतील की कसं त्यांना डिवाइड करायचं, कसं मल्टिप्लाय करायचं, कसं ऍडिशन असतं त्यांच्यात, की तुम्हाला हे एक्झाम्पल काय अवघड वाटणार नाही. तरी पण आपण बघूया. काही मुलांना हे अवघड वाटतं, आपण बेसिक्स मध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. तर हे होईल, याने याला मल्टिप्लाय करायचं मीन्स 7/3 मल्टिप्लाय 1/3 एका ब्रॅकेटमध्ये, मायनस दुसरा हा 3/2 इंटू 5/3. ओके, सो मल्टिप्लाय करत असताना न्यूमरेटर न्यूमरेटर, डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर हे मल्टिप्लिकेशन होतं आणि क्रॉस जे आहे ते डिव्हिजन होत असतं. त्यामध्ये इथे कुणी क्रॉस डिव्हिजन होण्यासारखं नाही. 7 × 1 7, 3 3 जा 9, मायनस हे बघा इथे क्रॉस मध्ये 3 3 आहे, ते 3 3 गेट कॅन्सल होईल. 5 × 1 and 2 × 1, सो 5/2 हे आलं. आपण बेसिक्स मध्ये या पद्धतीचे ऍडिशन कसे करायचे ते बघितलं होतं. इथे सुद्धा तुम्हाला थोडंसं जरा ते रूल जो आहे अप्लाय करायचा आहे. कसा, तर इथे 9 आहे, इथे 2 आहे. डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण अशा प्रकारची ऍडिशन करू शकत नाही, सबट्रॅक्शन पण नाही करू शकत. तर इथे हा 9 जो आहे ते याला मल्टिप्लाय करेल, हा 2 जो आहे ते याला मल्टिप्लाय करेल आणि हे दोघे जण एकमेकांना मल्टिप्लाय करतील. ओके, कसं होतं बघा, 9 5 जा बघा 9 5 जा 45 मायनस 7 2 जा 14 डिवाइड बाय 9 2 जा 18. ओके, सो 45 minus 14/18, 5 minus 4 1, 4 minus 1 3 divided by 18. याचा आन्सर आपल्याला 13/18 हे मिळालं. इथे सुद्धा जर काही डिव्हिजन होत असेल कुठल्या नंबरने तर तुम्ही करू शकता, पण आता इथे दिसते की होत नाहीये, त्यामुळं हे आलं तुमचा आन्सर. सेम मेकॅनिझम आपण तिन्ही एक्झाम्पल मध्ये फॉलो केलेलं आहे. यातलं एक एक्झाम्पल राहते तर तुम्ही घरी करा, तुमच्या नोटबुक मध्ये तुम्हाला समजेल की आहे इझी, काय अवघड नाही. मेकॅनिझम वरती फोकस करा. साइन रूल जर नसतील पक्के, ज्या पद्धतीने मी इथे ब्रॅकेट टाकतोय तो रूल एक फॉलो करायचा की ब्रॅकेट प्रॉपरली टाकायचे.
या टाईपचे एक्झाम्पल्स आले तर तुम्हाला या टाईपमध्ये कसं आपण ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकतो किंवा या दोघांची मल्टिप्लिकेशन कशी करू शकतो हे काही बेसिक रूल्स जर माहीत असतील तर हे एक्झाम्पल तुम्हाला अवघड वाटणार नाही. चला आपण पुढचं एक्झाम्पल बघू. याच्या पुढचा क्वेश्चन आहे 3 नंबरचा क्वेश्चन. या 3 नंबर क्वेश्चन मध्ये तुम्हाला दोन इक्वेशन्स दिले जे आपण आतापर्यंत सोडवत आलोय त्या पद्धतीने दोन इक्वेशन दिले. बेसिक्सच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की या दोन इक्वेशन मधून तुम्हाला डी डीएक्स अँड डीवाय फॉर्म करायचं तयार करायचं. तर असा हा डी डीएक्स अँड डीवाय त्यासाठी मी बेसिक्स मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की डी कसं फॉर्म करायला आपण. डी करणारे 1 2 इथे बघा 1 2, डीएक्स करणारे 3 2 हा 3 अँड 2 आणि डीवाय करणारे 1 3 हा 1 अँड हा 3. त्यामुळे 1 2 बघा 1 2 आहे 3 4 आणि 2 आहे -4 3. याचं मल्टिप्लिकेशन होईल 32 मध्ये आहे 3 आहे 10 अँड 5 2 आहे -4 अँड 3. देन 1 3 1 इज 3 अँड 4 अँड 3 इज 10 अँड 5. ओके, नाव मी हे रिमूव्ह करतो तुम्हाला समजण्यासाठी, नाही तर परत त्या नंबर्समध्ये आपलं कन्फ्युजन होईल. या पद्धतीने मी आता इथे लिहितो पाहिजे तर डी जो आहे तो आपण असा 12 फॉर्म केलाय dx 32 and dy 13. ओके, तुमच्या लक्षात राहण्यासाठी. आता सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 3 जा 9 मायनस 4 4 जा -16 मायनस मायनस प्लस सो 9 प्लस 16 इज इक्वल टू 25. ओके, नाव सेकंड 10 3 जा 30 मायनस 5 4 जा -20 कारण इथे मायनस आहे ना, मायनस मायनस अगेन प्लस 30 प्लस 20 इज इक्वल टू 50. इकडे 3 5 जा 15 मायनस 5 4 जा 4 10 जा 40 सो इज इक्वल टू 14 मधून 15 गेला परत -25. हे बघा 14 ला मोठा नंबर 14 आहे 40 आहे 40 चं साइन मायनस आहे त्यामुळे आन्सरला मायनस येणार आन्सर. So ultimate answer. Now x is equal to dx upon d, okay, and y is equal to dy upon d. हे पण मी बेसिक मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की हा एक अल्टिमेट फॉर्म्युला आहे. हे झालं म्हणजे काम नाही झालं, काम आहे तुमचं x आणि y फाइंड आउट करणं. तर x आणि y फाइंड आउट केल्याशिवाय आपलं एक्झाम्पल होणार नाही. सो x is equal to dx. Now dx is 50. So 50 divided by d is 25. So answer will be 2. X is equal to 2. And here y is equal to dy. dy is -25 and dx and d is 25. So -1. So y is equal to -1. हे आपले दोन आन्सर्स आपल्याला मिळाले. x is equal to 2, y is equal to -1. या फॉर्म मध्ये आपल्याला हे करायचं आहे. बेसिक्स मध्ये आपण एक एक्झाम्पल पण घेतलेलं आहे. तुम्ही बेसिक्स मधचे व्हिडिओ जे आहेत ते बघा, तुम्हाला या सगळ्या आयडिया क्लिअर होतील. चला पुढचं एक्झाम्पल. Now next example, second equation. Second equation is 4x plus 3y minus 4 is equal to 0 and 6x is equal to 8 minus 5. ओके, हे आपल्याला फॉर्म मध्ये दिलेलं नाही. आपला फॉर्म काय आहे ax plus by is equal to c. हे फॉर्म मध्ये नाही. हे एक्झाम्पल कन्वर्ट कसं होईल बघा 4x plus 3y आणि हा जो प्लस 4 आहे तिकडे पलीकडे जाईल कारण की c जो आहे तो पलीकडे असतो. हे पण फॉर्म मध्ये नाही. ते कसं होईल 6x इकडून -5 आहे इकडे +5 आहे इज इक्वल टू 8. हे तुमचं न्यूली फॉर्म्ड इक्वेशन तयार झाले दोन. आता यात आपल्याला डी डीएक्स डी. सो डी इज इक्वल टू नाव dx इज इक्वल टू बघा डी कसा फॉर्म करतो आपण 12 मीन्स 4 6 अँड 3 5. ओके, dx कसा फॉर्म होतो 32 मीन्स 4 and 8 and 2 means 3 and 5. Then dy कसं फॉर्म करतो आपण 1 and 3 1 4 and 6 3 आहे 4 and 8. ओके, सो क्रॉस मल्टिप्लिकेशन एकदम इझी झालं. 4 into 5 minus 3 into 6 into 3. ओके, काय होईल 4 into 5 20 minus 18 is equal to 2. Okay, now 4 into 5 again 20 minus 8 into 3 24 is equal to -4. इथे बघा साइन रूल तुम्हाला माहित पाहिजे.
4 into 8, 32 minus 6 into 4, 24 is equal to 32 minus 26, 24. So 8 plus 8. Why plus 8? Because 32 is the plus 8 minus 24. Okay. Now ultimate answer, x is equal to dx upon d and y is equal to dy upon d. So dx minus 4 upon d2. So answer is minus 2. So therefore x is equal to what? Minus 2. And y is equal to dy. Dy means 8. 8 upon d2. So y is equal to 4. You might budget 2 1 2, 2 2 the 4, 2 1 2, 2 4 the 8. So x is equal to 2 and minus 2 and y is equal to 4. हे आपले आन्सर्स मिळाले. चला पुढचं एक्झाम्पल बघूया. Now next, third example is x plus 2y is equal to minus 1 and 2x minus 3y is equal to 12. Okay. So x plus 2y is equal to minus 1 आणि यातून आपण d काढणार आहे, dx काढणार आहे आणि dy पण काढणार आहे. d कसं फॉर्म करतो? अगेन बघा, प्रॅक्टिस करतोय आपण, 1 बाय 1 एक्झाम्पल चालले तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आता d काय आहे? 12. 12 means 1 2 2 minus 3, dx 32 minus 1 12 and 3 2 and minus 3. Then dy is 1 and 3 means minus 1 12. Okay. Then cross multiplication, 1 into minus 3 minus 2 into 2 4. So minus 3 minus 4 minus 7. Minus 1 into minus 1 minus 3 plus 3. Okay, कारण सेम साइनची मल्टिप्लिकेशन की नेहमी प्लस असते किंवा पॉझिटिव्ह असते. 2 into 12 into 2 तो होईल minus 24. So answer will be minus 21. Then 12 and minus 2 into minus 1. 2 into minus 1 minus 2 means minus minus plus 2. Okay, हे मी डायरेक्टली करतोय, आता तुम्हाला कळलं पाहिजे. हे आहे 14. Okay, now x is equal to dx upon d and y is equal to dy upon d dx. dx is 21 minus 21 divided by d1. d आहे 7. So minus minus get cancelled. 7 into 7, 7 3s are 21. So x is equal to 3 and y is equal to dy 14 upon minus 7. 14 upon minus 7. So y is equal to 7 2s are minus 7 minus 2. So here is the answer. X is equal to 3 and y is equal to minus 2. हे आपले आन्सर्स मिळाले आपल्याला. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन थर्ड मधलं जे फोर्थ आणि फिफ्थ एक्झाम्पल आहे ते आतापर्यंत आपण जे केलेत ना त्याच टाईपमध्ये सेम सिंपल एक्झाम्पल्स आहेत. तुम्हाला डी डी एक्स डी वाय फॉर्म करायचं आहे. आपण जे बेसिक व्हिडिओमध्ये दाखवले किंवा आतापर्यंत जे एक्झाम्पल केले त्यानुसार तुम्ही ते फॉलो करून, ते रूल्स फॉलो करून तुम्ही डी डी एक्स डी वाय फॉर्म करू शकता आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन करून तुम्ही त्यातनं एक्स अँड वायची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ते दोन एक्झाम्पल तुम्हाला मी होमवर्कला देतोय, तुम्ही ते घरी करावेत. प्रॅक्टिससाठी अजून एक्झाम्पल तुम्ही करावेत. ग्रॅमर्स रूल एकदम सिंपल आहे, तुम्हाला तो जमेल. इथे एक कॉम्प्लेक्स एक्झाम्पल आहे, लास्ट वाला एक्झाम्पल मी घेतोय असं, कारण की याच्यामध्ये परत या टाईपमध्ये क्वेश्चन्स तुम्हाला दिले. त्याला कसं सॉल्व्ह करायचं असतं ते बारकाईने बघा, कारण की आपल्याला ग्रॅमर रूल जमतोय पण त्यातले जे काही वेगवेगळे एडिशन्स आहेत एक्झाम्पल्स, तर त्यातलं हे एक एडिशन आहे की या टाईपमध्ये जर आला क्वेश्चन तर कसं सॉल्व्ह करायचा. ओके, बघा नेट. ठीक आहे, हे कसं आहे, हे एक्झाम्पल तर तुम्हाला सरळ दिसते, हे आहे व्यवस्थित, पण इथे प्रॉब्लेम आहे. हे एक्झाम्पल आपण असं लिहू शकतो बघा, एक्स मायनस हा जो वाय आहे तो कसा असतो, या फॉर्म मध्ये मल्टिप्लाय असतो. ओके, येस, या फॉर्म मध्ये तो मल्टिप्लिकेशन मध्ये असतो. तुम्हाला जर हे 1/2 नकोच असेल तर आपण 1.1 मध्ये पण अशा टाईपचे क्वेश्चन बघितला होता की जर तुम्हाला डिनॉमिनेटरचा नंबर नको असेल तर तुम्ही काय करता, अशा वेळी तो नंबर जो आहे त्या नंबरने टोटल इक्वेशनला तुम्ही मल्टिप्लाय करता, तर तो डिनॉमिनेटरचा नंबर तिथून जाऊ शकतो. ठीक आहे, आपण काय करू, इथे मल्टिप्लाइंग इक्वेशन a2 आहे ना, इक्वेशन 2 हे इक्वेशन 1, इक्वेशन 2 बाय 2, या इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय करूया. बघा काय होतं मग, हे 2 into x minus 2 into 1/2 y is equal to 2 into 1/2. ओके, सो 2 to get cancel, 2 to get cancel आणि मग हे सिक्वेन्शियल सरळ एक्झाम्पल होईल, 2x minus y is equal to 1. याला तुमचं थर्ड नंबरचं इक्वेशन एक प्लेन इक्वेशन होतं.
जरी तुम्ही असं नाही केलं आणि 1/2 जरी घेतला तरी प्रॉब्लेम नाही, कारण आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना असे रॅशनल जे नंबर आहेत ना 2/3 न्यूमरेटर डिनोमिनेटर आपण सॉल्व्ह केले आहेत, त्यामुळे अवघड असं काय नाही. पण जर तुम्हाला ते नको असेल, हे कॉम्प्लेक्सच नको असेल, तर मग तुम्ही या पद्धतीने ते काढून टाकून प्लेन एक्झाम्पल घेऊ शकता. ओके, आता हे मिळालं. आता हे आणि हे एक्झाम्पल बघा, इथे आपण डी डी एक्स डी वाय काढायचं आहे. डी नाव डी एक्स अँड डी वाय. डी कसा फॉर्म होतोय? 1 2 मीन्स हे 1 आहे, 2 2 अँड 2 आहे 3 आणि खाली आहे -1 ते -1. ओके, डी वाय डी एक्स कसा फॉर्म होतो? डी एक्स होतो 32 मीन्स 3 2 1 अँड 2 3 -1 3 -1. अँड डी वाय कसा फॉर्म होतो? डी वाय फॉर्म होतो 1 3 1 अँड 3 2 2 अँड 1. ओके, ठीक आहे. याच्या पण पुढे तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करून याचं पण आन्सर तुम्ही काढू शकता. ठीक, या पद्धतीने इथे फक्त या एक्झाम्पल मध्ये कॉम्प्लेक्स असा विषय होता की त्याच्यात आपण बघत होतो की जे y/2 हे जे दिलं होतं त्याच्यावरून आपल्याला थोडासा प्रॉब्लेम वाटत होता, त्याला आपण सॉल्व्ह करून या पद्धतीने प्लेन इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं. तसं जरी नाही केलं तुम्ही 1/2 हाय असं घेतला तरी सुद्धा तुम्हाला चालून जाईल, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त डी डी एक्स डी वाय फॉर्म करताना आपल्याला जे काही बेसिक मेथड्स आहेत त्यांना व्यवस्थित फॉलो करा आणि त्यानुसारच साइन रूलचा यूज करून मग तुम्ही आन्सर्स काढू शकता. ठीक आहे, या ठिकाणी 1.3 जो आहे ग्रॅमर रूल तो आपण होल बघितलेला आहे. जे काही 2-3 क्वेश्चन्स मी ठेवलेले आहेत ते खास तुमच्यासाठी ठेवलेत. ते प्रॅक्टिस तुम्हाला जमेल, म्हणजे एवढे एक्झाम्पल्स घेतल्यानंतर, बेसिक्स घेतल्यानंतर, सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यानंतर, साइन रूल तुमचे पक्के असतील तर तुम्ही सुद्धा काही गोष्टी प्रॅक्टिस करून तुम्ही सोल्युशन काढलं पाहिजे. ओके, तर तेव्हा आता पुढच्या 1.4 मध्ये आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत अभ्यास करत राहा, शिकत राहा, खूप सारं नॉलेज गेन करत राहा. धन्यवाद.